आपण तर पाहिलं माणिकराव कोकाटे यांचं जे राजकारण आपण मागच्या काही वर्षामध्ये पाहिलं। मागील काही दिवसांपूर्वी जेव्हा माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळातील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता तेव्हा त्यांच्याकडे कृषी हे खातं होतं आणि त्याच्यानंतर या व्हिडिओ प्रकरणामुळे पक्षाकडून त्यांच्यावरती एक मोठी कारवाई करण्यात आलेली होती। त्यांचं जे खातं आहे ते बदलण्यात आलं होतं। आता त्यांना क्रीडा खातं देण्यात आलं होतं। मात्र ह्या संपूर्ण घडामोडीनंतर सुद्धा नाशिकमधलं जे राजकारण आहे ते कुठेतरी ढवळून निघालेलं होतं। पक्षातील कार्यकर्ते असतील, सिन्नरमधील कार्यकर्ते असतील, यांचा कुठेतरी माणिकराव कोकाटे यांना समर्थन पाहायला मिळत होतं। पक्षाने देखील त्यांचं मंत्रिपद काढून न घेता केवळ त्यांचं खाते बदल केलेलं होतं आणि त्याच्यामुळे कुठेतरी पक्षाने त्यांना पाठीशी घातलंय अशी एक चर्चा वारंवार केली जात होती। मात्र आता जेव्हा एक जुनं प्रकरण समोर आलेलं आहे आणि याच्यामध्ये कोर्टाने जो निकाल दिलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याच निकालाचा मान ठेवून आता पक्षाने आणि सरकारने कारवाई केल्याचं पाहायला मिळत आहे। महानगरपालिकेच्या निवडणुका जरी तोंडावर असतील तरी सुद्धा कुठेतरी जर चूक होत असेल की बाबा न्यायालयाचा निर्णयाचा आदर ठेवतो आहोत असं दाखवायचं असेल तर मग पक्षाला कोकाटे यांच्यावरती कारवाई केल्याशिवाय पर्याय नव्हता। आणि त्याच्यामुळे आपण पाहत आहोत की आता कोकाट्यांवरती जी कारवाई होणार आहे ती देखील आपण बघतो की त्याचा देखील एक मोठा परिणाम तर होणारच आहे। मात्र तरी सुद्धा पक्षाची एकूणच प्रतिमेचा विचार करता पक्षाकडून हा निर्णय घेतला जात असल्याचं म्हटलं जात आहे। नक्कीच आता आपण पाहतोय की नाशिक पोलीस मुंबईकडे रवाना झालेले आहेत। रुपाली, आम्हाला या संदर्भात सांगा की आता नाशिक पोलीस मुंबईमध्ये आल्यावर त्यांची भूमिका काय असणार आहे, कशा पद्धतीने ते कारवाई करणार आहेत? नक्कीच आपण जर पाहिलं तर माणिकराव कोकाटे यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्यामुळे हे कारण देऊन खरं तर ते रुग्णालयात दाखल झालेले आहेत मुंबईमध्ये। आणि आता आपण पाहतो आहोत की पक्षाने जी कारवाई केलेली आहे त्या अनुषंगाने त्यांनी राजीनामा घेतलेला आहे, सोबतच मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा पाठवलेला आहे। न्यायालयाचा एकूणच निकाल आहे, उद्याची सुनावणी महत्त्वाची आहे। या सगळ्या घडामोडी घडत असताना नाशिकचं जे पथक आहे ते मुंबईत दाखल झाल्यानंतर लीलावती रुग्णालयामध्ये जेव्हा जिथे माणिकराव कोकाटे दाखल आहेत तिथल्या डॉक्टरांशी बोलून तिथल्या मेडिकल रिपोर्ट चेक करून त्याच्यानंतर अटकेची काय कारवाई होते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। कारण की डॉक्टरांचा सल्ला अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे आणि त्या सल्ल्यानंतरच पोलिसांची कारवाई काय होते हे आपल्याला कळणार आहे।